तर याच संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, ऑपरेशन तुतारीच्या अनुषंगाने राज्यापासून ते दिल्लीपर्यंत खरंच पडद्यामागे काही घडामोडी सुरू झालेल्या आहेत का? आणि दुसरीकडे खासदार अमोल कोल्हेंच्या त्या विधानामागे नेमकं काय दडलंय? माधवी 2 दिवसांपूर्वीच एबीपी माझाने या संदर्भातली बातमी केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये एक एनडीए सोबत जाण्याचा आणि एक काँग्रेसमध्ये जाण्याचा अशा पद्धतीचे 2 मतप्रवाह आहेत ही बाब आपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता आणि यातली सत्यता आता समोर येताना आपल्याला दिसते। ज्या पद्धतीने अमोल कोल्हे हे खासदार आहेत, दिल्लीमध्ये काम करतात आणि त्यांचं वक्तव्य हे अतिशय महत्त्वाचं आहे की जर एनडीए संदर्भात विचारणा करण्यात आली तर नक्की विचार करू अशा पद्धतीची त्यांना स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। तर दुसरीकडे रोहित पवार जे सातत्यानं भाजप नकोच अशा पद्धतीची भूमिका मांडतायत, यांना देखील उघड भूमिका मांडल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे कुठेतरी पक्षात सध्या तरी 2 मतप्रवाह असल्याचं आपल्याला दिसत आहेत। सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा प्रचंड प्रमाणात सुरू आहे। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेमकी काय भूमिका घेतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या खासदारांना स्पष्टपणे यापूर्वी भूमिका मांडली होती की आपण मर्जर करण्यापेक्षा थेट एनडीएचा घटक पक्ष होऊ आणि केंद्रामधली आपण ताकद वाढवू अशा पद्धतीची भूमिका मांडली होती। त्यामुळे हाच पत्ता पुन्हा एकदा गिरवला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 खासदार आहेत, त्यामुळे नक्कीच सध्या जे काही केंद्रामध्ये घडामोडी सुरू आहेत आणि मागच्या वेळी भाजपला खास करून केंद्र सरकारला ज्या पद्धतीने फटका बसला होता बिलाच्या अनुषंगानं तो पुन्हा बसू नये यासाठी काही त्यांना प्रयत्न सुरू केले आहेत का किंवा छोट्या घटक पक्षांसोबत त्यांचं काही बोलणं सुरू आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे या देखील सध्या दिल्लीमध्ये आहेत। सध्या केंद्रीय समित्यांच्या बैठकांसंदर्भात ते जरी दिल्लीमध्ये असल्या तरी काही बैठका त्या ठिकाणी होत आहेत का किंवा कोणाशी चर्चा होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कुठेतरी पडद्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्तेसोबत जाण्याची हालचाल तर सुरू नाही ना अशी शंका आता या निमित्तानं उपस्थित होऊ लागली आहे। नक्कीच येत्या आठवड्याभरातच केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, बदल होऊ शकतात असं सांगितलं जात आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसातच ऑपरेशन तुतारी राबवलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।